मित्रांनो, आपल्यातलीच माणसं आपल्याच लोकांचं पाय ओढायला तयार असतात. कसं असतं माहिती आहे काय, तुम्ही पुढं चाललाय, तुमच्यातलं पोटेन्शियल ग्रो होत आहे, तर त्यांना ते बघवत नसतं. जी जेलसी असते, माझ्यापेक्षा मोठा होतो, हा माझ्यासोबत आहे, ते त्यांना बघू वाटत नाही. त्यामध्ये पाय खेचायला सगळ्यात आधी पुढे असतात. चेष्टा करतात, चेष्टेत टोमणे मारतात आणि दुसऱ्यानं कोणी टोमणा मारला तर सगळ्यात जास्त मोठ्यानं ही लोकं हसतात. त्यावेळी ओळखून जावा की आपल्यातलंच प्यादं बाद आहे आणि अशी लोकं ओळखायला शिका. आता ट्रेडिंगमध्ये आला आहात तर ट्रेडिंगमध्ये तुमच्यासोबत हेच होणार आहे. कारण का ट्रेडिंग हा असा समुद्र आहे ज्याच्यामध्ये डिसिप्लिन जर राहिला तर तुमचं पूर्ण लाईफ बदलू शकतं. फक्त त्यासाठी तुम्हाला तुमची ट्रेडिंगची एज निर्माण करायला पाहिजे. मित्रांनो, ट्रेडिंग एवढं चांगलं आहे की ट्रेडिंगमध्ये तुम्हाला फ्रीडम मिळतो, जो तुम्ही 9 ते 5 जॉब करून बिझनेस करून तुम्हाला तो फ्रीडम मिळत नाही. ट्रेडिंगमध्ये तुम्ही तुमचा वेळ तुमच्या हिशोबानं घालू शकता. बिझनेस पण चांगला आहे, जॉब पण चांगला आहे, परंतु फ्रीडम तिथं भेटत नसतो. कारण का तिथं आपला बॉस असतो, कोणीतरी आपल्यावरती असतो. परंतु ट्रेडिंगमध्ये आपल्यावरती कोण नसतो, स्वतः आपण डिसिजन मेकर असतो. आणि हे जितकं चांगलं आहे तितकं वाईट पण आहे. कारण का मित्रांनो, आपल्याला जर कोण बॉस नसेल, आपल्याला मार्गदर्शन करणारं कोण नसेल ना, तर आपण जसा बैल सुटतो ना त्या पद्धतीनं आपण सुटतो आणि त्यामुळे आपले लॉसेस पण होतात. मित्रांनो, एखादा कोण जर तुम्हाला सांगणारा असेल की बाबा आता इथं प्रॉफिट झाला आहे, लॉस झाला आहे, गप बस, मग तुम्ही शांत बसता, कारण का तो तुमचा बॉस आहे. परंतु ट्रेडिंगमध्ये तुम्हाला सांगणारं कोण नसल्यामुळं तुम्ही तुमच्या मनाला येईल तेवढा वेळ तुम्ही ट्रेडिंग करता आणि लॉस करता. मित्रांनो, ट्रेडिंगमध्ये डिसिप्लिन गरजेचं आहे, त्यासोबत मेंटॉर पण गरजेचं आहे. तुम्हाला सांगणारं कोण तर पाहिजे. घरात कुणाला तर एखाद्याला मेंटॉर बनवा किंवा तुम्ही चुकत असाल तर तुम्हाला थांबवला पाहिजे. नाहीतर मी माझ्या वेळेचा मालक आहे, मी माझ्या मनाचा मालक आहे, मी ट्रेडर आहे, या गैरसमजेमध्ये राहू नका. ट्रेडिंग जितकं चांगलं आहे तितकं वाईट पण आहे. आणि हा युगो मनामध्ये ठेवू नका की आता मी माझ्या वेळेचा मालक झालोय. मित्रांनो, तुम्ही तुमच्या वेळेचे मालक कधी होणार आहे, ज्यावेळी तुम्ही डिसिप्लिन राहणार आहे. मित्रांनो, ही गोष्ट नक्की फॉलो करा. मला ट्रेडिंगमध्ये आल्यानंतर वाटत असेल की बाबा मी माझ्या वेळेचा मालक झालोय, मला आता बॉस कोण नाही, परंतु ती गोष्ट तुमच्यासाठी घातक आहे. त्या गोष्टीला जरासं प्रेमानं डिसिप्लिनमध्ये कन्वर्ट करा. तुमच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीला सांगा की बाबा मी इथं जर चुकत असेल तर मला सांग. कारण का ट्रेडिंगमध्ये आल्यानंतर, पैसा आल्यानंतर आपल्यामध्ये इगो येतो आणि आपल्याला दुसरा कोण सांगताना आवडत नाही. आणि जो सांगतो तो वाईट होतो आणि जो गोड बोलतो तो आपल्याला प्रिय वाटतो. त्यामुळं गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहा आणि जो वेळेवर सांगतो त्याचा ऐकायला चालू करा. म्हणजे ट्रेडिंग डिसिप्लिनमध्ये कन्वर्ट होईल. थँक्यू सो मच.